नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि विशेष विश्लेषणामध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. हे सखोल आणि माहितीपूर्ण विश्लेषण सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी आठवण करून देतो. शेतीविषयक अशाच महत्त्वपूर्ण, अचूक आणि दर्जेदार माहितीसाठी आपल्या शेतकरी ज्ञान या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. मित्रांनो, शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर जर आपल्याला कायमचा कमी करायचा असेल ना, तर एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा. जून महिना हा केवळ कॅलेंडरवरचा एक महिना नसून ती एक अत्यंत दुर्मिळ अशी सुवर्ण संधी आहे. योग्य नियोजन, वेळेचं भान आणि स्मार्ट शेतीची अचूक जोड जर आपण दिली तर हीच ती वेळ आहे जी आपल्या वर्षभराच्या कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा करू शकते. चला तर मग वेळ न दवडता या सुवर्ण संधीचे नक्की सोने कसे करायचे हे अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून घेऊया. बऱ्याचदा आपण बघतो की उन्हाळ्याच्या शेवटी शेत रिकामं पडलेलं असतं. पण जर या क्षणी आपलं शेत असंच रिकामं पडलं असेल तर खरं सांगतो, आपण एक खूप मोठी संधी हाताची गमवत आहोत. विचार करा, जूनच्या या कडक उन्हात रिकामं पडलेलं शेत म्हणजे अक्षरशः लाखो रुपयांची कमाई आपण उन्हात वाळवून टाकण्यासारखं आहे. होय, अगदी बरोबर ऐकलत. हीच ती वेळ आहे जिथे अतिशय तातडीने आणि धोरणात्मक पावले उचलणं गरजेचे आहे. कारण जर आपण योग्य तंत्र आणि अचूक माहितीचा वापर करून नेमक्या याच काळात लागवड केली तर केवळ एका एकरातून तब्बल 3 लाख ते 4 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवणं अगदी सहज शक्य आहे. हे आकडे मोठे वाटत असतील, पण ते वास्तवात उतरवणं आपल्याच हातात आहे. आता स्वाभाविकपणे एक प्रश्न नक्कीच पडला असेल की जूनमध्येच लावलेल्या भाज्यांचे दर अचानक इतके का उसळतात? असं काय होतं या काळात? तर याचं मुख्य कारण म्हणजे आपला मान्सून म्हणजेच पावसाळा. होतं काय की पावसामुळे देशभरातील अनेक भागात भाजीपाला लागवड आणि पुरवठा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होऊन जातो. जिथे सखल भाग आहे तिथे पाणी साचून पिके खराब होतात, तर काही ठिकाणी रस्ते खराब झाल्यामुळे वाहतूक पूर्णपणे थांबते. याचा थेट परिणाम असा होतो की बाजारात भाज्यांची प्रचंड मोठी टंचाई निर्माण होते. आणि मित्रांनो, नेमक्या याच टंचाईचा, याच गॅपचा सर्वात मोठा आर्थिक फायदा आपल्याला मिळवायचा आहे. बाजारभावातील हा जो विरोधाभास आहे ना, तो आपल्याला एकाच अतिशय महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधायला लावतो, आणि ती गोष्ट म्हणजे योग्य वेळेचे महत्त्व. बघा, जानेवारी ते मे दरम्यान ज्या भाज्यांना बाजारात जेमतेम 20 रुपये प्रति किलो असा साधासा भाव मिळतो, त्याच भाज्या जर आपण हुशारीने जूनमध्ये लावून पावसाळ्याच्या मुख्य हंगामात बाजारात आणल्या तर त्यांना 40 ते 50 रुपये प्रति किलो इतका म्हणजेच थेट दुप्पट भाव मिळतो. हे आकडे स्वतः सगळं काही सांगून जातात. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की शेतीमध्ये टायमिंग हीच यशाची आणि नफ्याची खरी गुरुकिल्ली आहे. तर मित्रांनो, आपल्या आजच्या या सखोल विश्लेषणाची रूपरेषा आपण 4 मुख्य टप्प्यांत विभागलेली आहे. पहिले आपण पाहणार आहोत शेताची पूर्वतयारी कशी करायची. दुसरे, सर्वाधिक नफा देणाऱ्या मुख्य भाज्या कोणत्या. तिसरे, कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी वेलवर्गीय पिके. आणि चौथे, अगदी जलद रोख रक्कम हातात देणाऱ्या पालेभाज्या. चला, पहिल्या पायरीपासून सुरुवात करूया, शेताची पूर्वतयारी. इथे सगळ्यात मोठा आणि खरा नायक कोण असेल तर तो म्हणजे पाण्याचा निचरा. जुलैमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाल्यावर जर सखल भागात पाणी साचून राहिले तर आपली संपूर्ण गुंतवणूक आणि मेहनत पाण्याखाली जाऊन सडून जाईल. त्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन निवडणे हा आपला पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. आता ही पूर्वतयारी नेमकी कशी असावी याची एक अचूक साखळी आहे जी मोडायची नाही. सर्वात आधी जमिनीची अगदी खोलवर नांगरट करून घ्या. त्यानंतर पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय खत जमिनीत एकजीव मिसळा. यानंतर योग्य त्या रासायनिक खतांचा बेसल डोस देणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गादी वाफे किंवा ज्याला आपण बेड म्हणतो ते तयार करणे. लक्षात ठेवा, आपला हा पाया जेवढा भक्कम असेल तेवढे पावसाळ्यात होणारे पिकांचे नुकसान आपण टाळू शकू. इथे एक अतिशय गंभीर इशारा देतोय जो कायम लक्षात ठेवायचा आहे. शेतात चुकूनही कोणत्याही परिस्थितीत कच्चे किंवा न कुजलेले ताजे शेणखत वापरू नये. का? कारण कच्चे खत जमिनीत कुजण्यासाठी पूर्ण 1 वर्ष घेतं आणि या प्रक्रियेत उष्णता निर्माण होऊन पिकांची वाढ पूर्णपणे खुंटते आणि ती पिवळी पडतात. आपली सगळी मेहनत वाया जाते. त्याऐवजी किमान 1 ते 1.5 वर्ष जुने झालेले 2 ते 4 ट्रॉली पूर्णपणे सडलेले शेणखत वापरा किंवा 5 ते 7 क्विंटल उत्तम दर्जाचे गांडूळ खत वापरणे सर्वात योग्य ठरते. यामुळे जमिनीची सुपीकता खऱ्या अर्थाने वाढते आणि पिकांना आवश्यक ती ऊर्जा लगेच मिळते. आता रासायनिक खतांच्या बेसल डोसचा विचार करूया. एका एकरासाठी आपण 1 गोणी DAP वापरू शकतो.
किंवा समजा DAP न मिळाल्यास त्याला उत्तम पर्याय म्हणून TSP वापरावे. यासोबत 100 किलो म्हणजेच 2 गोण्या सिंगल सुपरफॉस्फेट आणि 30 ते 35 किलो उत्तम दर्जाचा लाल म्युरेट ऑफ पोटॅश देणं अत्यंत आवश्यक आहे. हे खत टाकून मस्त रोटावेटर मारून शेत तयार करून घ्या. आणि हो, अतिवृष्टीचा फटका बसू नये म्हणून लागवड नेहमी गादी वाफ्यांवर म्हणजेच बेडवर आणि ठिबक सिंचन किंवा मिनी स्प्रिंकलरच्या सहाय्यानेच करावी. ही काळजी घेतलीच पाहिजे. आता वळूया आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे, मुख्य भाज्या. ही ती पिके आहेत मित्रांनो, जी आपलं आर्थिक चित्र पूर्णपणे बदलून टाकण्याची ताकद ठेवतात. हा तो टप्पा आहे जिथे खऱ्या अर्थाने सर्वाधिक नफा दडलेला आहे आणि बाजारात आपली एक मजबूत पकड निर्माण करण्याची हीच ती मोठी संधी असते. या मुख्य भाज्यांमध्ये सर्वात आधी येते ती आपली फुलकोबी. याच्या नियोजनाचे एक खास रहस्य आहे. ते असं की जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत याची लागवड पूर्ण झालीच पाहिजे. एका एकराचा विचार केला तर साधारणतः 18,000 ते 22,000 जाड खोड असलेली रोपं आपण लावली पाहिजेत. हे आकडे थोडे मोठे वाटतील, पण हाच तो स्केल आहे जो आपल्याला मोठा परतावा देतो. ही रोपं अवघ्या 60 ते 65 दिवसात काढणीसाठी तयार होतात. सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे उच्च तापमानातही पांढरे शुभ्र फूल देणाऱ्या वाणाचीच निवड करा. कारण असे पांढरे शुभ्र फूल जेव्हा बाजारात जाते तेव्हा त्याला तब्बल 60 ते 80 रुपये प्रति किलो असा उत्तम आणि प्रीमियम भाव मिळतो. त्यानंतर येतं वांग. मित्रांनो, गेल्या वर्षी एका एकरातून तब्बल 3 लाख रुपयांपर्यंत नफा देणारं हे सर्वात जास्त कमाई करून देणारं पीक ठरलं होतं. पण इथे खूप मोठं आव्हानसुद्धा आहे. पावसाळ्यात वांग्याला शेंडा अळी आणि फळ पोखरणारी अळी यांचा प्रचंड मोठा प्रादुर्भाव होतो आणि दुर्दैवाने इथेच अनेक शेतकरी अपयशी ठरतात, ज्यामुळे बाजारात वांग्यांचा पुरवठा अचानक घटतो. पण विचार करा, जर आपण योग्य कीड व्यवस्थापन करून वेळेवर फवारण्या घेऊन या संकटावर मात केली तर बाजारातील हाच तुटवडा आपल्याला सर्वोच्च भाव मिळवून देतो. म्हणजेच या संकटावर मिळवलेला विजयच आपला सर्वात मोठा नफा ठरतो. आता जरा टोमॅटोचा विचार करूया. एका क्रेटचा भाव जो आज आपण बघतोय अवघा 100 किंवा 150 रुपये आहे, तोच भाव भर पावसात थेट 1000 रुपयांवर जातो. होय, 1000 रुपये. हे आकडे ऐकायला थक्क करणारे वाटत असले तरी स्मार्ट शेती आणि योग्य नियोजनाचं हे हमखास मिळणारं फळ आहे. पण तो 1000 रुपयांचा भाव मिळवण्यासाठी इथे सर्वात कळीचा मुद्दा हा आहे की टोमॅटोच्या रोपांना तार किंवा बांबूच्या सहाय्याने आधार देणे सक्तीचे आहे, अगदी अनिवार्य आहे. कारण जर आधार नाही दिला तर चिखलात सडलेले टोमॅटो म्हणजे चिखलात गेलेली आपली हजारो रुपयांची कमाई. त्यामुळे पिकाला वर उचलून बांधणे अत्यंत गरजेचे आहे. यासोबतच पांढरी माशी आणि लीफ कर्ल व्हायरस, ज्याला आपण बोकड्या रोग म्हणतो, तो टाळण्यासाठी अगदी वेळेवर फवारणी करणे तितकेच महत्त्वाचे आहे. या व्यतिरिक्त उच्च उत्पन्न देणाऱ्या इतर पर्यायांचा विचार केला तर त्यामध्ये हिरवी मिरची आणि ढोबळी मिरची यांचा नक्कीच समावेश होतो. पावसाळ्यात यांचे भाव 50 ते 70 रुपये प्रति किलोपर्यंत अगदी वेगाने उसळतात. तसंच भेंडी हा पीक देखील अतिशय उत्तम आणि तग धरणारा आहे. या हंगामातील भेंडी शक्यतो काटेरी नसून गुळगुळीत असते आणि ती उष्णता व पाऊस या दोन्ही परिस्थिती अतिशय प्रभावीपणे सहन करते. पण यासाठी गादी वाफे आणि मल्चिंग पेपरचा वापर करायला विसरू नका, जेणेकरून ही पिके तण आणि अतिपाण्यापासून पूर्णपणे सुरक्षित राहतील. आता आपला तिसरा टप्पा, वेलवर्गीय पिके. मित्रांनो, हा म्हणजे कमी खर्च आणि जास्त उत्पन्न देणारा एक हुकमी हक्क आहे. पावसाळ्यात जेव्हा परिस्थिती अत्यंत कठीण असते तेव्हाही ही पिके अतिशय चिवटपणे आणि दमदारपणे उभी राहतात. यात सर्वात कमी गुंतवणुकीचे पीक म्हणजे दुधी भोपळा. पावसाळ्यात दुधीचे वेल अतिशय वेगाने पसरतात, त्यामुळे 2 ओळींमध्ये किमान 8 ते 10 फुटांचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. इथे एक स्मार्ट काम करायचे आहे. जर आपण थोडे जास्त पैसे खर्च करून बांबू आणि तारेच्या सहाय्याने मांडव केला आणि हे वेल जमिनीवरून वर चढवले तर फळाची गुणवत्ता तर अगदी उत्तम आणि डागविरहित राहतेच, शिवाय जे पीक जमिनीवर पडून फक्त 2 महिने चाललं असतं तेच पीक मांडावावर तुम्हाला 4 ते 5 महिने सतत भरघोस उत्पन्न देत राहतं. दुसरं म्हणजे कारले. कारले हे एक असं पीक आहे ज्याचे भाव कधीही 20 ते 30 रुपये प्रति किलोच्या खाली शक्यतो येत नाहीत. हा आपल्यासाठी एक अत्यंत खात्रीशीर आणि स्थिर कमाईचा मार्ग आहे. यात ओळींमधील अंतर 4 फूट ठेवावे आणि इथेही उच्च दर्जाच्या उत्पादनासाठी मांडव करणे किंवा ट्रेलेसिंग करणे अत्यंत आवश्यक आहे. अजून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या स्थानिक बाजारपेठेत कोणत्या आकाराच्या कारल्याची मागणी जास्त आहे. लांब, मध्यम की एकदम लहान याचा अचूक अभ्यास करा आणि त्यानुसारच बियाण्यांची निवड करा, म्हणजे माल बाजारात नेताच लगेच विकला जाईल.
आता एक गंमत बघा, उन्हाळ्यात उघड्यावरची काकडी उष्णतेने जळून जाते आणि नेमका ह्याच टंचाईचा फायदा आपल्याला जुलैमध्ये मिळतो. जर आपण जूनच्या पहिल्या आठवड्यात काकडी लावली तर जुलैमध्ये जेव्हा बाजारात पुरवठा नसतो तेव्हा आपला माल बाजारात येतो आणि एका एकरात 2.5 लाख रुपयांपर्यंतची कमाई सहज करून देतो. सोबतच दोडका किंवा गिलके यांचे दरही पावसाळ्यात अतिशय स्थिर राहतात आणि यांची लागवड तुम्ही तुमच्या बजेट आणि गरजेनुसार जमिनीवर किंवा मांडवावर करू शकता. आणि आता आपला अंतिम टप्पा, जलद वाढणाऱ्या पालेभाज्या. ज्या शेतकरी मित्रांना अतिशय कमी वेळेत आणि वेगाने रोख रक्कम उभी करायची आहे, त्यांचा खर्च चालवण्यासाठी त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम आणि हमखास पर्याय आहे. यात उन्हाळी मुळ्याची लागवड करताना काही तांत्रिक बाबींचे पालन करणे हे एखाद्या व्यावसायिक गुप्तासारखे आहे. मुळा घेताना उष्णता आणि मुळे आतून काळी पाडणारी कीड हे 2 सर्वात मोठे धोके असतात. त्यामुळे नेहमी पालक पानांसारखे बियाणे निवडावे. जमिनीत ताजे शेणखत अजिबात वापरू नये, कारण त्यामुळे कीड वाढते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बेसल डोसमध्ये कार्बोफ्युरान नक्की वापरावे. यामुळे काय होईल तर मुळांना कीड लागणार नाही, मुळे आतून काळी पडणार नाहीत आणि पीक पूर्णपणे सुरक्षित आणि बाजारात भाव खाऊन जाईल असे निघेल. जलद रोख रक्कम मिळवून देणाऱ्या इतर पिकांमध्ये पालक आणि चवळी यांचा समावेश आवर्जून करता येईल. आता कोथिंबिरीचा विचार केल्यास, कोथिंबीर हे पीक असं आहे की अतिउष्णतेमुळे तिची उगवण होणे हा एक खूप मोठा धोका नक्कीच आहे. बऱ्याचदा ती उगवतच नाही. पण जर तुम्ही योग्य व्यवस्थापन करून थोडी सावलीची सोय करून कोथिंबीर उगवण्यात यश मिळवले तर बाजारात मिळणारा मोबदलाही प्रचंड मोठा असतो. अक्षरशः सोन्यासारखा भाव मिळतो आणि हा घेतलेला धोका सार्थकी लागतो. तर मित्रांनो, हे नेहमी ध्यानात ठेवा. जूनमध्ये उत्तम प्रकारे तयार केलेले शेत हीच आपल्या वर्षभराच्या कर्जमुक्तीची खरी गुरुकिल्ली आहे. योग्य नियोजनाने आणि कष्टाला थोडीशी स्मार्ट शेतीची जोड दिल्यास हे यश मिळवणं नक्कीच शक्य आहे. आपल्याला हे सखोल विश्लेषण कसे वाटले हे नक्की सांगा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ, विश्लेषण पाहण्यासाठी शेतकरी ज्ञान या आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. ही माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांचा फायदा होईल. जाता जाता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. यंदाच्या जून महिन्यातील या सुवर्ण संधीचा खऱ्या अर्थाने फायदा घेऊन कर्जमुक्तीच्या दिशेने पहिले आणि भक्कम पाऊल कोण टाकणार आहे? विचार करा आणि कामाला लागा. धन्यवाद.